हा एकमेव खेळाडू निखिल याचा आपण आपला सत्कार केला जातोय कमिटीच्या वतीने. खूप चांगला खेळ दाखवला निंबोली संघ. आज पुन्हा एकदा दहशत, वाघाची दहशत पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या निखिल केनेसाठी. वेल डन, वेल प्लेड निखिल. आपण फायनलच्या मॅच साठी बोलणारच आहोत आपण तुझ्याशी. आता वेळ नाही आपल्याकडे, चालेल काही हरकत नाही. बेस्ट ऑफ लक निंबोली संघ. आपल्याला पुढील सामन्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुढील मॅच असेल वावेघर विरुद्ध संघर्ष 11 केळणे या दोन संघांदरम्यान. तत्पूर्वी आपण सन्मान सोहळा करूया आमच्या व्यासपीठावरती अनुपभाई गोंदले साहेबांचं. आदरणीय अनुपभाई गोंदले मोहिली गावचे एक युवा टॅलेंटेड व्यक्ती आणि अतिशय चांगला हसरा चेहरा. नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य स्मित असते आणि आज त्यांना आपण आमच्या व्यासपीठावरती पाहू शकता. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान सोहळा केला जातोय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन योगेश पाटील यांच्या माध्यमातून. या पण जेव्हा पहिल्या सत्राच्या खेळाला सुरुवात होईल तेव्हा आपण या कॉमेंटर बॉक्समध्ये आपण ऐकणार आहोत कोंडरीचा एक बुलंद आवाज, ज्यांनी कल्याणमध्ये आपल्या नावाची नक्कीच छाप सोडलेल्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून ते आपण ऐकूया. पहिल्या सत्रामध्ये विश्वासजी केने यांचा एक गोड आवाज. धन्यवाद. येस, धन्यवाद कल्पेश पाटील. दरम्यान मॅचला सुरुवात होते आणि पहिला चेंडू आपण पाहतोय या वावेघर संघाकडून ऋषीच्या वतीनं. पहिला चेंडू डॉट. निंबवली संघाची बॅटिंग अफलातून राहिली आहे आणि आता मात्र आजच्या दिवसातील क्वालिफायच्या मॅचसाठी ते देखील सज्ज असतील. ओ, चांगली गोलंदाजी, युवा गोलंदाज, परंतु इथे ऑफस्टिकच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केला. रिव्ह्यू नाहीये वाईटसाठी ऋषी, या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला आपण पंचांशी वाद घालू नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल. रिव्ह्यू नाहीये वाईटसाठी, रिव्ह्यू नाहीये मित्रा, रिव्ह्यू नाहीये वाईटसाठी. रिव्ह्यू कुठल्याच गोष्टीसाठी नाहीये, या गोष्टीची आपण नोंद घ्या. फक्त बीमरसाठी पंचांना आवश्यकता असेल तरच ते रिव्ह्यू घेतात. आपण लाईव्ह चेक करू शकता, काय हरकत नाही. ऋषी, चला आपण मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. वाईट असो नसो पंचांनी दिला एकदा की नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम असेल, या गोष्टीची नोंद घ्या. आपण मॅचला सुरुवात करा. मॅचचा रिदम आपण चुकू नका ऋषी, प्लीज थोडंसं सहकार्य करा. ऋषी, आपण चेक करू नाही शकत कारण की कॅमेरा त्या अँगलने नाही आहे मित्र, आणि वाईटसाठी रिव्ह्यू देखील नाही आहे. जो काही निर्णय असेल ऑनफिल्ड अंपायरचा तो आपल्याला मान्य करावा लागेल. प्लीज थोडंसं सहकार्य आपण देखील करा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर आता 1 येते. पहिला चेंडू डॉट आणि आता इथे वाईट पंचांनी घोषित केला. चला आपण रिदम तोडू नका वावेघर संघ मॅचचा, कारण की सुरुवात चांगली झाली आहे तुमची देखील.
गोलंदाज तयार. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग. चांगला बॉल ऋषीच्या माध्यमातून. ऋषीकडे क्षमता नक्कीच आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी तो करतोय, परंतु समोर विकी आहे. विकेट देखील 43 धावांची नाबाद इनिंग साकारली होती मागील मॅच मध्ये. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला. इथून जो संघ जिंकेल तो फाईट करेल निंबवली या संघाच्या अगेन्स्ट. हो, इथे मात्र पुनश्च चांगला चेंडू. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज तिथे ऋषी अडवतोय चेंडूला आणि तत्पूर्वी हा चेंडू आलाय डॉट. या षटकामध्ये आपण पाहिले तर सध्याच्या घडीला 3 निर्धाव चेंडू फेकलेत, त्यामध्ये एक वाईट चेंडू. चांगली गोलंदाजी राहिली. ऋषीचं देखील कौतुक करावं लागेल. ओ, इथे पूल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. चौकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचतीये 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. पाच धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला, जास्तीचा वेळ आता आपण इथून घेऊ नका, कारण की अजूनही सामना शिल्लक आहे. अफलातून फलंदाजी राहिली होती निखिल केळेची. असं वाटतं की एनर्जी त्याने घेतली आणि एनर्जी सारखी बॅटिंग देखील केली. तब्बल एकूण 8 षटकार त्याच्या बॅट मधून आले. सलगचे 7 षटकार देखील या स्पर्धेमध्ये आपण त्याच्या बॅट मधून पाहिले. ओ, चांगली गोलंदाजी. लाऊड अपील होत्या ऑस्ट्रेलियन स्टाईलने. आता याच्यासाठी आपल्याला सिकोमीटर आणावं लागेल मित्रा. सिकोमीटर सध्याच्या घडीला तरी आपण पाहिला नाहीये. tenniscricket.in या वाहिनीनं नक्कीच आपण ते पाहिलं होतं, एका स्पर्धेमध्ये आणलं होतं. परंतु आमच्याकडे आता ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह आहे आणि सध्या ही वाहिनी नक्कीच सध्याच्या घडीला नवीन आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांची देखील भरभराटी होईल, यात मात्र शंका नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आता वावेकर संघाला इथे मात्र नक्कीच सूचना आम्हाला देखील ते देतात. पंचांना देऊन झाल्या, आता समालोचकांना देतात. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक तिथून येतो आहे विशाल आणि विशालने चांगला चेंडू गॅदर केला. फेकी देखील ॲक्युरेट आहे आणि तत्पूर्वी इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती 7. प्रत्येक आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. 4 षटकांची मॅच आहे, लिमिटेड षटकांची ही मॅच आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ऋषीने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आणि सध्या आता प्रतीकला आपण पाहतोय समोर ॲज अ बॅटर. सज्ज असेल संदेश. मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. डाऊन दिवस क्षेत्ररक्षक. ओ, व्हॉट अ कॅच. स्वीपर कव्हरला चांगला झेल टिपलाय फलंदाज पाद. पहिला झटका, पहिला ब्रेक तो प्रतीकनं दिलाय आणि आता मात्र नक्कीच संदेशच्या खेळीचा अंत झाला. ज्या संदेशनं पहिल्या मॅचमध्ये 32 धावांची नाबाद इनिंग साकारली होती. वावेकर संघ आता मात्र वेगळ्याच गेअरमध्ये दिसतोय. चांगली गोलंदाजी देखील करतायत. त्यांचे क्षेत्ररक्षक देखील त्यांना साथ देतात. उत्साह देखील जास्त दाखवत आहेत. परंतु सध्याच्या घडीला टीम केळणीला संघर्ष करावा लागेल. नावाप्रमाणे संघर्ष इथे अपेक्षित असेल आणि विकीकडून सध्याच्या घडीला
जास्तीच्या अपेक्षा असतील, कारण की मागील मॅचमध्ये त्याने तब्बल 43 धावा बनवल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती प्रतीकनं ब्रेक थ्रो दिला. चला, आपल्यासाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचं, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. हो, लेन खेचली आहे, परंतु अवे ऑफ दी बॉडी ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा आणि आता मात्र धावसंख्या अवांतरच्या स्वरूपाने जाऊन पोचेल 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राहिली आहे. हो, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. स्विंग या मिस. आणखी एक डॉट बॉल. लो स्कोरिंग सामना होतोय की काय, हा प्रश्न आता मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील पाहायला मिळतोय, कारण की विकी नॉन स्ट्राईक एंडला, आणि जर तुमचा महत्वाचा खेळाडू जर नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं गरजेचं होतं. ओ, बॅकफुटला गेले, स्लाइस केले आहे, क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा दमदार स्ट्रोक. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 12 वरती जाऊन पोहोचते. चांगली धावसंख्या आता मात्र इथून बिल्डअप करावे लागेल, एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल. ओ, हा फटका देखील दमदार आहे, उंची जास्त, आणि इथे प्रयत्न तर लाजवाब राहिले होते कपिलचे, परंतु फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार. षटकार. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता, कपिलने इथे चांगला प्रयत्न केला होता, अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली होती आणि एका हाताने चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु अखेरीस प्रयत्न असफल राहिला आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दमदार षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये धावा आता मात्र बनल्यात. 4 चेंडू फेकलेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सध्याच्या घडीला विनायकच्या बॅटमधून अफलातून फटकेबाजी. ओ, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि एका टप्प्यानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा देखील दणदणीत कणकणीत चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नव्हते. अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मधून कपिल पुनश्च धावत आले होते आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि सध्याच्या घडीला आता मात्र कमबॅक होतोय, तो म्हणजे टीम केळलीचा. इथे मात्र पूल केला, क्षेत्ररक्षक येतात, तो प्रयत्न लाजवाब होते, ड्राईव्ह देखील लावली होती, परंतु इथे मात्र एक धाव तर कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतोय आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 23 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा बनल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 बनल्या आणि सध्याच्या घडीला आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आय थिंक सो कपिल वरती ही जबाबदारी असेल. मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग. हा चेंडू डॉट आला. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कपिलला आपण पाहतोय. विकीला आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये फक्त स्ट्राईक मिळाली होती, त्याने 4 चेंडू डॉट खेळून काढले होते, एक चौकार त्याच्या पाठमधून आला होता, तदनंतर मात्र त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये, परंतु विनायकने देखील चांगली फटकेबाजी केली आहे. 2 चौकार, 1 षटकार त्याच्या पाठमधून आलाय आणि आता सध्याच्या घडीला तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कपिलला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय कपिल देखील.
हो, परफेक्टली यॉर्कर चेंडू होता. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. लाऊड अपील झाली होती परंतु LBW ची विकेट्स इथे नाहीये. LBW ची विकेट नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडू कपिलने डॉट फेकले. चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये कमबॅक पुनश्च करतोय टीम वावेगरला आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती. ओ फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवलाय फलंदाज विनायकला आणि विनायकच्या खेळीचा अंत होतोय. विनायक बॅक टू द पवेलियन. बराच या ठिकाणी मात्र व्हील चेंडू हवेत होता. चान्स होता. क्षेत्ररक्षक तिथे संजय होते आणि संजयकडे चेंडू गेला तर कदाचित तिथे मात्र झेल सुटण्याच्या चान्सेस फार कमी असतात. नेहमीच सेफ हँड त्याला आपण म्हणतो आणि सध्या चांगला झेल त्याने देखील टिपला. चला मॅच ऑन करायची. बॅक टू बॅक 2 डॉट. तिसऱ्या चेंडूवरती विकेट. कपिल आता इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये. 23 धावा धावफलकावरती. ओ हा फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. उंची जास्त लांबी कमी आणि त्याच दिशेनं पुन्हा एकदा संजयनं झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरा झटका मधाच्या आतमध्ये. टीम संघर्ष केळणीला. फलंदाज नयन 0वरती बाद. चांगली गोलंदाजी राहिली आहे. एक्सपिरियन्स गोलंदाज आपण पाहतोय. अनेक वर्षांचा अनुभव कपिलला. बॅक टू बॅक 2 डॉट. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतली आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती आता 23 धावा. हर्षल बाईंचा आता आवाज येत नाहीये कारण की आता चांगली गोलंदाजी होती. नेहमीच त्यांचा देखील सहकार्य ऋषीला लाभलाय. नेहमीच ऋषीच्या खांद्यावरती त्यांची देखील शाबासकीची थाप आपण पाहतोय जेव्हा जेव्हा मॅन ऑफ द सिरीज तो घेत असतो अनेक स्पर्धामध्ये. आणि खरं तर नक्कीच हीच मोठ्या भावाची जबाबदारी आहे. ती पार पाडत असताना त्यांना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आता मात्र नवीन बॅटर बदाच्या आतमध्ये महेशला आपण पाहतोय. ओहो दांडी गोल आणि विकेट हॅट्रिक इथे मात्र संपादित केली आहे. गोलंदाज कपिलला सेलिब्रेशन देखील होईल कारण की आता मात्र फलंदाज महेश देखील 0वरती बाद झालेत. कमालीची गोलंदाजी. या षटकामध्ये एकही चेंडू विकीला दिला नाहीये. जर आपला महत्वाचा मोठा खेळाडू तर नॉन स्ट्राईकला उभा असेल त्याला स्ट्राईक कशी मिळेल याचा नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं होतं टीम संघर्ष केळलीला. परंतु तो झाला नाहीये. एका बाजूने पत्त्यांच्या खेळाप्रमाणे इथे मात्र विकेटची प्राप्ती करत असताना ढासालताना फलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या 23 आहे. 23. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल रोहित अंतिम चेंडूसाठी. अंतिम एका चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. या षटकामध्ये एकही धाव दिली नाहीये. ओ आणखी एक क्लीन बोल्ड. व्हॉट अ बॉलिंग. विकेट मेडन षटकात आले. गोलंदाज कपिलनं कमालीची गोलंदाजी राहिल्या. 4 चेंडूवरती 4 विकेट्स घेतलेत. मागील मॅच मध्ये आपण षटकारांची आतिषबाजी पाहिली होती. 7 चेंडूवरती 7 षटकार आले होते. परंतु या मॅच मध्ये कपिलनं 4 चेंडूंवरती 4 विकेट्स घेतलेत आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 23 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. विकीचा विचार केला तर विकीने या इनिंग मध्ये फक्त 6 चेंडू फेस केलेत. तदनंतर त्याला फलंदाजी मिळाली नव्हती. परंतु आता अंतिम षटकामध्ये
त्याच्याकडे स्ट्राईक असेल आणि इथून मात्र किती धावा बनतील संघर्ष केळणीच्या या देखील पाहणं गरजेचं असेल, कारण की अफलातून बॅटिंग त्याची देखील नेहमीच आपण पाहिले. मागील मॅचमध्ये 43 नाबाद बनवल्या होत्या आणि आता मात्र अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी, पाणी पाहिजे. यस, 12th मंथ आपण पाणी घेऊन जायचं. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संजयला आपण पाहतोय, परंतु समोर आज बॅटर सज्ज असेल विकी, त्याच्या बॅटमधून आपण धावा या स्पर्धेमध्ये पाहिल्यात. परंतु आता सध्याच्या घडीला टीम संघर्ष केळणी थोडंसं बॅकफुटला, कारण की वावेगर संघाची गोलंदाजी देखील अफलातून राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये ऋषीने 7 धावा दिल्या, दुसऱ्या षटकामध्ये प्रतीकने 16 धावा खर्च केला, परंतु तिसऱ्या षटकामध्ये कपिलनं विकेट मेडन षटकात आलं, एकही धाव खर्च केली नाहीये आणि 4 विकेट्स देखील घेतलेत. अंतिम 6 चेंडू आणि 6 चेंडूंसाठी संजय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. ओहो, इथे मात्र बॅटची लिडिंग एज आणि पहिला चेंडूवरती संजयने महत्वाची विकेट्स घेतली आहे. विकी होतोय बाद, बिग फिश डाऊन, मोठा मासा गळायला लागलाय, फलंदाज बाद. वाईटचा इशारा. डॉट चेंडू आलाय. ओ, इथे मात्र बॅकफुटला गेले, स्लाइस केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथून मात्र येत आहेत. स्वीपर कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव फलकावरती मिळेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये नैतिक ला आपण पाहतोय, त्याच्या सोबतीनं पियुष आहे आणि 3 चेंडू आतापर्यंत शिल्लक असतील. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संजय देखील चांगली गोलंदाजी करतोय, धावसंख्या 25. ओ, इथे मात्र अगदी बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं, त्याच्यावरती मोठा प्रहार केला, परंतु घोषांकित क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय आणि ते मात्र एकच धाव मिळेल.
धावसंख्या धावफलकावरती 26 आणि आता मात्र उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा धावफलकावरती. लो स्कोरिंग सामना जरूर पाहायला मिळतोय, कारण की 26 धावा फक्त बनल्यात. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलंय. आता मात्र इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. तत्पूर्वी या धावा धावफलकावरती किती जोडल्या जातील ते देखील पाहणं गरजेचं. आणि यस, फलंदाज असेल बाद. दोन धाबा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धाबेच्या प्रयत्नात फलंदाज बास झाले आणि आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. साहिलला आता मात्र आलाय, परंतु साहिलला आता मात्र इथे धावावंच लागेल, यात मात्र शंका नाहीये. जर एक्स्ट्रा धाव आली तर त्याला स्ट्राईक मिळेल, परंतु सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 7 फलंदाज बाद झाले. चांगली गोलंदाजी. ओ स्विच करण्याचा प्रयत्न आणि दांडी गोल. यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट क्रमांक 8 आणि अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 28 धावा आणि जिंकण्यासाठी 29 धाबींची आवश्यकता असेल टीम वावेगर संघाला. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये लगेचच पाठवायची आहे. यस, मॅचला सुरुवात होते आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विक्की वरती ही जबाबदारी असेल आणि फलंदाजीसाठी ऋषी आणि त्याच्या सोबतीनं विशाल ही सलामीची जोडी आपण पाहतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 29
29 धावा बनवायच्या. एकोणतीस धावा बनवायच्यात आणि सध्याच्या घडीला इथून मात्र सुरुवात दमदार करावी लागेल. मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा करूयात. विक्की इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राइक एंड ॲज अ बॅटर ऋषी शेलार आणि नॉन स्ट्राइक एंड ॲज अ बॅटर विशालला आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. फंबलिंग झाली आहे परंतु इथे धाव घेतली जाणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानतोय ऋषी, कारण की लो स्कोरिंग सामना जरूर आहे परंतु इथे कमबॅक करावा लागेल. विकीला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा ज्या बनवायच्या होत्या त्या धावा बनल्या नाहीयेत. पहिल्या डावामध्ये 28 बनल्या, आता 29 माफक लक्ष आपण पाहतोय. बॅकफुटला गेलेत. स्क्वेअर कट केले. स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक. चौकार. शनी शेलार यांचं आगमन झालंय. नेहमीच नक्कीच त्यांचा देखील फार मोठा सहभाग असतो. आणि नांदपकर चषक देखील आपण पाहणार आहोत येत्या 8 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीमध्ये. आणि त्याचबरोबरीनं 8 जानेवारी पासून विचार केला तर वावेगर संघाचा देखील चषक आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे. ज्या कोणाला प्रवेश निश्चित करायचा असेल त्यांनी नक्कीच संपर्क करायचा आहे. आणि तदनंतर 16 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये तब्बल 6 दिवस कोंढेरीकर चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता स्पर्धा अनेक पाहायला मिळतात. अनेक गावातून स्पर्धा मोठमोठ्या आपल्याला पाहायला मिळतील, यात मात्र शंका नाहीये. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. आधीच धाबा कमी बनल्यात आणि इथून मात्र जर एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाबा तुम्ही जर खर्च केल्या तर संघाला कुठेतरी बॅकफुटला जावं लागेल, यात मात्र शंका नाहीये. 7 धाबा धावफलकावरती. पहिले षटक मार्गस्थ गोलंदाज विकी आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असतील आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 8 धाबा. इथे मात्र ऑफ ड्राईव्ह केल्या. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक वेदांत येतोय. एक धाव तर कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती समाधान मानतोय, कारण की स्ट्राईक आता मात्र ऋषी शेलार स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतोय. 9 धाबा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 29 बनवायच्यात. 9 बनल्यात, अजूनही 20 बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक आहेत 19 चेंडू आणि 19 मध्ये इथे 20 धाब्यांची आवश्यकता असेल. फुलटॉस चेंडू. खराब चेंडू होता, त्याच्यावरती पुरेपूर समाचार घेतलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक. षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या मधीन आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. आता जिंकण्यासाठी अवघ्या 14 धाब्यांची आवश्यकता असेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज वेदांतला आपण पाहतोय. 14 बनवायच्यात. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. छत्रपती ग्रुप बीरवाडी यांच्याकडून ऋषी शेलारने 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बीरवाडी मधून देखील ऋषीचे फॅन क्लब आहे, यात मात्र शंका नाहीये. इथे मात्र चांगला चेंडू पिच केला. स्ट्राईक घेतली आहे. धावबाची संधी होती परंतु इथे मात्र एकच धाव मिळेल.
धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी 17 मध्ये 13 बनवायच्यात. आता याच्यामध्ये 3 षटकार ऋषी शेलार कसे मारेल त्याच्यावरतीच असेल, कारण की मागील मॅच मध्ये निखिल केनेनं हा कारनामा केला होता. आय थिंक निखिल केने काहीतरी एनर्जी घेतली असावी, यात मात्र शंका नाही आहे, कारण की अफलातून फटकेबाजी केली. ओ फटका दमदार आहे, पहिला षटकार येईल का? आणि यस इट इज. ओ हो, क्या बात आहे. पाहावं लागेल, चेक करावं लागेल नक्की काय घडलंय, काय बिघडलंय. यस, चेंडू अडवलाय ऋषी शेलार. चांगला त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संदेशच्या माध्यमातून उडता संदेश आपण पाहिला, ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील आपण पाहिलं. यस, चांगली फटकेबाजी. कॉट बेंची अपील आणि आज फिंगर अप. या अजिंक्य पाटील आपण या, आमचे अत्यंत जवळचे मित्र अजिंक्य पाटील यांचं देखील आगमन झालंय. मंत्रालयामध्ये पाणी पुरवठा या विभागामध्ये ते कार्यरत आहेत. अजिंक्य पाटील आपण या व्यासपीठावरती, मोस्ट वेलकम आपलं देखील. मंत्रालयामध्ये कार्यरत आहेत सध्या, बाकीचा आज सुट्टीचा दिवस त्या अनुषंगाने ते देखील इथे येतात. वेलकम. खरं तर अनेक मोठा मित्र वर्ग आमच्या कॉलेज पासून आहे आणि सर्व मित्र आपण पाहिलं तर नक्कीच आपापल्या कामधंद्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामध्ये PSI असतील, आमचे ॲडव्होकेट असतील, अजिंक्य ॲज अ CA आमचे साई देखील असतील, आणि जसा वेळ मिळतोय तसे ते नक्कीच एकमेकांसाठी वेळ देतात. परंतु सध्या मॅच देखील आपण पाहिली तर 12 धावा फक्त बनवायच्या आहेत आणि नवीन बॅटर संजय मैदानात दाखल झालाय. ओ फटका दमदार आहे, मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. वावेगर गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या 23 धावा. आता जिंकण्यासाठी अवघ्या 6 धावेंची आवश्यकता असेल. निंबवली संघाचे संगणक आपण या, आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. निंबवली संघाचे संगणक अंतिम लढत असेल आजच्या दिवसातील. ओ आणखी एक, क्या बात आहे. MS धोनी स्टाईलने हा सामना संपवलाय संजयनं. बॅक टू बॅक 2 इन अ रो हा षटकार. सामना होते फिनिश, सामना जिंकलाय टीम वावेगरनं. वावेगर संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केल्याबद्दल केळली संघाचं देखील आभार. यस, धन्यवाद. बॉल दिलाय निंबवली संघानं. चला संघनायक आपण या, आणि मॅन ऑफ द मॅच कपिल असेल, ज्याने नक्कीच विकेट मेडन षटकात आणलं. कपिल ठरला मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. आमचे अजिंक्य पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊयात. पुढील मॅच ऋषी 3च षटकांचे असेल. आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत, कारण की जरी वेळ आपल्याकडे असला तरी सुद्धा ज्या पद्धतीने 2 दिवस आपण सामने खेळवले आहेत ॲज पर रेग्युलेशन 3 षटकांची मॅच असेल.